नमस्कार. आजच्या ठळक बातम्या. मी आहे दीपक मोरे. लोक महाराष्ट्र न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. व आता एक नजर टाकूया महाराष्ट्रातील घडामोडीवर आणि आता पाहूया विशेष बातमीपत्र. बातमीपत्रात आपलं स्वागत आहे आणि आता टाकूया एक नजर ताजा घडामोडीवर. हे दृश्य पाहत आहात आपण मुकुंदराज सभागृह आंबेजोगाई येथील हे दृश्य. साहेब, सर्व प्रभारी अधिकारी, उपस्थित सर्व नागरिक, सरांच्या संकल्पनेतून जनसंवाद बैठक ही आम्ही प्रत्येक उपविभागांतर्गत आयोजित करीत आहोत. सरांनी ज्या परिस्थितीमध्ये या जिल्ह्याची धुरा सांभाळली होती त्यावेळची स्थिती आपल्याला माहितीच आहे. अशा परिस्थितीत सरांनी त्यांच्या कौशल्याने या जिल्ह्याचे नेतृत्व स्वीकारलं आणि अतिशय चिकाटीने म्हणा, दूरदृष्टिकोन ठेवून आणि अतिशय खंबीरपणे नेतृत्व स्वीकारून सरांनी जे मार्गदर्शन आम्हाला केलं आणि ज्या गुन्हेगारी टोळ्यांना इथे ज्या पद्धतीने हुसकावून लावलं, या बीड जिल्ह्याची कायदा व सुव्यवस्था सरांनी सांभाळली आणि एकूणच MPD आणि मोकासारख्या कारवाया करत गुन्हेगारीवर अंकुश मिळवला. तर अशा या वाटचालीमध्ये सरांनी जिल्ह्याचं नेतृत्व सांभाळल्यानंतर जिल्ह्याला एक स्थिरता आली आणि सामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळाला. तर या ज्या प्रवासामध्ये आपली जी साथ आहे, आपले जे मार्गदर्शन आहे, आपल्या या सूचना आहेत, ह्यांचासुद्धा एक मोलाचा वाटा आहे. आणि म्हणूनच या वाटचालीमध्ये जिल्ह्यासाठी आणखी पुढे काय चांगलं करता येईल या भावनेतून सरांनी प्रत्येक उपविभागामध्ये सर्व पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एक चांगल्या गणमान्य नागरिकांच्या सूचनांसाठी व नागरिकांसोबत संवाद साधण्यासाठी हा उपक्रम सुरू केला. आतापर्यंत आम्ही आमच्या उपविभागात, आमच्या डिव्हिजनमध्ये केज आणि माजलगाव उपविभागात ही बैठक आयोजित केली आहे आणि आज ही बैठक येथे अंबेजोगाई उपविभागात आहे. तरी नागरिकांना आपल्याला सगळ्यांना विनंती आहे की कार्यक्रमाचं उद्दिष्ट लक्षात ठेवून आपल्याकडनं जे काही चांगले सुझाव आहेत जिल्ह्याच्या प्रगतीसाठी आणि इथल्या एकंदरीतच पोलिसांच्या कामकाजातील सुधारणांसाठी आपल्या ज्या सूचना आहेत त्या आम्हाला इथे आपण नक्की कराव्यात, एवढे मी आपल्याला सूचित करते आणि माझे प्रास्ताविक संपवते. धन्यवाद. मी सर्वप्रथम अंबेजोगाई शहरामध्ये उपविभागाच्या वतीनं हा जो जनसंवाद बैठक या ठिकाणी आयोजित केलेली आहे त्याबद्दल आपलं मनपूर्वक अभिनंदन करतो. सर, खरं तर आपल्या उपविभागासाठी, विशेष म्हणजे 5 तालुक्यासाठी श्रीमती चेतना मॅडम ह्या अपर पोलीस अधीक्षक या ठिकाणी कार्यरत आहेत. त्याच्यामुळं तुम्हाला त्या ठिकाणाहून अंबेजोगाई सारख्या ठिकाणी किंवा उपविभागात येऊन बैठक घ्यावी लागते, हे खरं तर मला दुर्दैव वाटते. तर त्यांनी खऱ्या अर्थानं स्वतःहून जनतेशी सातत्यानं संवाद ठेवणं गरजेचं आहे. ते गेल्या 1 वर्षापासून पाहतो कुठंही त्यांचा जनतेशी संवाद नाही आहे, ते माझा आक्षेप आहे. मुख्य मुद्दा, पुन्हा महत्त्वाचा विषय मला सांगायचा आहे की अंबेजोगाई शहरामध्ये वाहतुकीची समस्या ही अतिशय महत्त्वाची आहे आणि गेल्या अनेक वर्षापासून अंबेजोगाई शहरासाठी स्वतंत्र वाहतूक शाखा आम्ही मागणी करतोय, परंतु त्याची कुठेही पूर्तता होत नाही. आणि ती जर वाहतूक शाखा खरं तर या ठिकाणी कार्यरत असली तर वाहतूक समस्या खरं तर हे फक्त पोलिसांचं कर्तव्य असं मी म्हणणार नाही, कारण या ठिकाणी बांधकाम विभाग असेल, नगर परिषद असेल, या सर्वांचं कर्तव्य. परंतु या ठिकाणी जर थोडंफार पोलीस जर ॲक्टिवेट झाले तर अतिशय ते चांगलं होईल. विशेष म्हणजे चेतना मॅडम सुद्धा त्या ठिकाणी दररोज या ठिकाणी म्हणजे स्वतः जातात, पण त्यांना एक तशी कशी जाणीव होत नाही, मला असं खंत वाटते. त्या ठिकाणी दुसरं मला सांगावंसं वाटतंय की अंबेजोगाई पोलीस स्टेशनच्या मध्ये एक शहराच्या लोकसंख्येच्या दृष्टीने अतिशय कमी हे पोलीस बळ आहे. आपण हे पोलीस बळ अधिकाधिक वाढवून दिलं तर शहरात काही छोटे मोठे गुन्हे घडतात त्याच्यावरही बंधनं होतील. या प्रसंगी मला हे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. आपण यावर काहीतरी उपाययोजना कराव्यात एवढीच अपेक्षा. या ठिकाणी बीड जिल्ह्याचे SP कावत साहेब, तिडके मॅडम उपस्थित आहेत. बीड जिल्हा तसा राजकीय गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर प्रचंड असा महाराष्ट्रात एक बदनाम झालेला जिल्हा नंतर आता या ठिकाणी कावत साहेबांनी त्याची धुरा सांभाळली
ही धुरा सांभाळत असताना आमचं असं मतच आहे की पोलिसाचं नैतिक वजन असलं पाहिजे, पोलिसाचा दबदबा असला पाहिजे, पोलिसाला गुन्हेगार भेले पाहिजे. पण बऱ्याच वेळेस असं दिसतं जे गावात काही मुठभर लोक आहेत, प्रस्थापित आहेत, दांडगे, आर्थिक मजबूत आहेत, याच लोकांबरोबर प्रशासन असतं. आज बऱ्याच वेळेस या ठिकाणी या जिल्ह्यामध्ये आता सावकारकीच्या बरेच प्रचंड केसेस आहेत. याच्यामधून होत असलेली मारामारी, मग नेमकं सावकाराच्या बाजूला पैसे असतात म्हणून लोक पोलीस खातं सावकाराच्या बाजून जात आहे, गरीब माणसावर प्रचंड अडचणी. अशाच लोकांना आता एक पडलेला एक बर्दापूर पोलीसचे ससाने साहेब अनिल गायकवाडची केस तुमच्याकडे आली. ही साळुंक्याची केस तीच आहे. समजा हे जे गुन्हेगार गावात फक्त आमचं असं म्हणतं की पोलिसाचं वजन राहील, तुमच्यात धमक असली पाहिजे किंवा तुमची हिंमत असली पाहिजे. कुणाचाही फोन येऊ, पण मी असेल आणखी कुणी असतील आम्हाला त्याची ज्यावेळेस आम्हाला खऱ्या अर्थानं पोलिसाचा दबदबा राहतो त्यावेळेस सर्वसामान्य माणसाला व्यवस्थित जगता येते आणि चांगल्या माणसाला न्याय मिळतो. साहेब या ठिकाणी आपण आलात, पण आणखीनही बरंच काही या ठिकाणी बदलायची आवश्यकता आहे. जसं निवडणुकीमध्ये घाटनांदूरला मॅडम चेतना मॅडम तिडके मॅडम होत्या, घाटनांदूरला 307 केलं. मुलं कुठं फिरायलेत, सातेफळ, शिलो आंबा, चेतना मॅडमची भेट झाली सुगावला, आणि गुन्हा नोंद 307चा कुठं जिथं जी मुलंच नाहीत त्यांचे नावं घेऊन 307चा गुन्हा घाटनांदूरला झाला. असे जे गुन्हे आहेत याच्यावर पुन्हा CDR काढले पाहिजे की कोण खरंच गुन्हेगार होते का, की तिथे गेलेत का, ह्याचा काही कुणी म्हणजे ह्याचा कुणी घेणार आहे का आढावा, कुणी की आढावा घेतला पाहिजे. आम्ही पोलीस खात्यासोबतच असतो, आम्हाला तुमची कुणाची नैतिकता कमी करायची नाही, पण आमचं असं मत आहे की तुमचा मोराल राहिला पाहिजे, तुमचा दबदबा राहिला पाहिजे. तुमच्यात मग गुन्हेगार कसं असतं शेवटी आमच्यासारख्याला कुणी काही करत नाही, गरीब माणसं उद्ध्वस्त होतात. सर्वसामान्य माणसं सामुदायिक जी गुन्हेगारी निर्माण झाली का झाली, पोलिसाचं वजन नाही, पोलिसाचा धाक राहिला नाही, पोलिसाचा दबदबा राहिला नाही. पोलिसाचं काम काय, एखादा पोलीस या इथं वाईन शॉपवर दारू विकली की त्याच्या मागे 2 पोलिसांनी जायचं, त्या माणसाला गाठायचं, त्याच्याकडून 1000-500 घेते निघाले ही नको. तुम्हाला करत असताना या ठिकाणी ट्रॅफिक आहे, ट्रॅफिकची आता आम्ही तसं काही म्हणणार नाही, स्टाफ कमी आहे, गावात साहेबाला विनंती थोडा स्टाफ वाढवा, ट्रॅफिक व्यवस्थित सुरळीत करा. तिडके मॅडमचं वजन असलं पाहिजे, तिडके मॅडम गुन्हा तिकडं आणि फिरायला तिसरीकडं ही नको. तुम्हाला तुमचा धाक असला पाहिजे, तुमचं वजन असलं की सर्वसामान्य माणूस हा आनंदात राहतो. उदाहरणार्थ आता एक काल परवाचं प्रकरण, आता इथे एक आपले इसुवडवाला ती आहेत शेडगे साहेब, एका सावकारानं एका सर्वसामान्य एका शेतकऱ्यावर केस केली आणि तो शेतकरी त्याच्यावर पुन्हा 395 टाकलं, 360 टाकलं. 3 महिने चांगल्या माणसाला जेलमध्ये सोडवलं. 3 महिने फक्त त्या सावकाराचे पैसे घेऊन 5 लाख रुपये घ्यायचे, लगेच त्याच्यावर केस. आता परवा एक अंबालवाडीची केस आली, तिथंही असतं नेमकं सावकार आहेत, मोठे मोठे माणसं आहेत, पोलीस त्यांच्या भावतालीच असतात, PI भावताली असतात. आमचं PSIचं म्हणणं असं आहे, PIचं म्हणणं आहे की तुमचं मॉरल सांभाळा ना साहेब. तुमचं वजन राहिलं की सर्वसामान्य माणूस आनंदात राहतो. आपण कुठंतरी ह्या पुढच्या काळामध्ये बीड जिल्ह्याची गुन्हेगारी कमी केली पाहिजे. इथं उद्योगधंदे कमी झाले साहेब, प्रत्येक माणसाची बदनामी झाली. अंबाजोगाई चांगलं शहर असतं, या ही काही गुन्हेगारीचं शहर नाही. या शहरामध्ये आम्ही माझ्या पापा शहर असतील, आम्ही नंदू शहर किंवा कुठलाही लीडर असेल, 6-6 महिने आम्ही पोलीस स्टेशनला जात नाही. का जात नाही, तर गुन्हेगारी चांगले माणसं. इथं स्टाफचं नैतिक वजन असलं पाहिजे. आमचा असं गुन्हेगार कुणी असो, तो कुठल्याही जातीचा असो, तो कुठल्याही धर्माचा असो, कुठल्याही गटाचा असो आणि कुठल्याही पक्षाचा असो, गुन्हेगारला शासन का. आता गुन्हेगार कुठला काय, मग तुमचं बाकीचं काही लहान मोठा हा पहिलं तर ते चाललं ना, आम्हाला काही त्याचं घेतच नाही. त्याच्याशी आमचं काही त्याचा फार आमचं काही सोडून नाही. जे नंबर 2च्या दुनियात लोक आहेत, त्या दुनियातले लोक आहेत, ते दुनियात येते, 2 करतील 3 करतील, आम्हाला त्याची घेणं नाही. 1 नंबरच्या माणसाला त्रास होणार नाही. ह्याच्यासाठी आपण पोलिसांनी प्रामाणिकपणे प्रयत्न केला पाहिजे. मग PI साहेब केव्हा चांगले माणसं फोन करतात, त्याचाही चांगला थोडं फोन घ्या. जे चांगला गुन्हे
तपासणी करा आणि तो जर गुन्हेगार नसेलच तर त्या माणसाला न्याय दिला पाहिजे. जर गुन्हेगार असेलच तर त्याला तुम्ही मध्येच घातला पाहिजे, काट्या घातल्या. आमचं असं प्रामाणिक मत आहे. आता बीड जिल्ह्याचं वातावरण कावत साहेब आलं तेव्हापासून थोडं नवीन सुधारणा आली, लोकांचा नवीन इमेज निर्माण झाली. असं वाटायचं कुठेतरी फक्त बीड जिल्हा बदलतो आणि बदलणं अपेक्षित आहे. आमच्या पिढीला नाही तर आमच्या पुढल्या पिढीच्या भविष्यासाठी साहेब आवश्यक. बीड जिल्ह्याचं भविष्य बदनाम होऊन गेलं. बीड म्हणल्यानंतर आम्हाला पुण्यात कुणी जागा नसेल, मुंबईतून नमस्कार करण्यात गेले, अब्दुल राहणा विचार काय नव्हतं. या सगळ्या गोष्टी कुठे बंद झाल्या पाहिजे. कुठल्याही समाजाचा असो, आमचं कुठल्याही समाजावर आरोप नाही की समाजानं कुठल्या काही गुन्हेगारी तयार केले नसते. ही गुन्हेगारी ही राज्य सरकारनं आणि पोलीस स्टेशन सरकार तयार केली. राज्यकर्ते आणि पोलीस मिळून जी गुन्हेगारी झाली ही थांबली पाहिजे आणि गुन्हेगाराला शासन द्या आणि सर्वसामान्य माणसाला या ठिकाणी आनंदाने जगण्यासाठी आपण आधार द्या. एवढंच यापासून आमची माफक अपेक्षा आपण थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. जनसंवाद आप देख रहे हैं नंबर 1 न्यूज नेटवर्क, महाराष्ट्र में सबसे ज्यादा पसंद किया गया नेटवर्क, यानी कि लोक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क. महाराष्ट्र न्यूज नेटवर्क में आपका तहे दिल से स्वागत है. सुपरफास्ट न्यूज.